आम्ही अवकातीवरती उतरलो तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लपायला खोपचा नाही राहणार, एवढं समजून घ्या। शंकरराव चव्हाणांनी बाळासाहेबांना पाडायला इकडे हे वाक्य म्हटलं होतं की तुम्हाला या मारांची खेटर तुमच्या डोक्यावरती हवी आहेत का? जर हे हरामखोर आपल्या वस्तीमध्ये मतं मागायला आले तर सर्वात पहिले ठोकून काढाच आलं। यांना बाळासाहेब आंबेडकरांना संपवायचंय। पण ते पाकिटमार पत्रकार होते, सेनेचा आयटम आहे मुंबईचा, रोज सकाळी भोपू सारखा वाचतो, कोणाला ऐकायचं नसतं तरी रोज सकाळी 9 वाजता वाचतो टीव्हीवर येऊन। तर तुम्हाला इतकं पळवून मारू की हा महाराष्ट्र खाली करायची वेळ आल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही। वंचित बहुजन आघाडीचा सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो। इथे उपस्थित मंचावरील सर्व पदाधिकारी, पेरेंटचे, युवकचे, महिलाचे, तसेच जिल्ह्याचे, तालुक्याचे, शहराचे आणि राज्याचे इथे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके, आपल्या नांदेड उत्तरचे लोकप्रिय उमेदवार आणि आपल्या सर्वांचे पुढचे आमदार प्रशांतदादा इंगोले, तसेच इथे उपस्थित आपल्या लोकसभेचे उमेदवार आणि आपले भावी खासदार अविनाशदादा भोसीकर, आणि इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा, सन्मानाचा, प्रेमाचा, स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती असेल, आठवड्यापूर्वी एक बातमी आली होती आणि त्याच्यामुळे आपण सर्व टेन्शन मध्ये गेलेलो। 2 ते 3 आठवड्यापूर्वी एक बातमी आली होती की कोणातरी एका माणसाच्या छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या छातीमध्ये दगदग व्हायला सुरुवात झाली होती। आणि आपल्या सर्वांनाच ही बातमी आली असेल की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीमध्ये दुखालं म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये रात्री 2 वाजता ॲडमिट केलं आणि त्यांची अँजिओप्लास्टी सुद्धा केली। आणि आपल्या सर्वांना टेन्शन होतं, एकतर बाळासाहेबांच्या तब्येतीचं त्याची काळजी होती आणि दुसऱ्यांना एक वेगळं टेन्शन हे होतं की आता निवडणुकीचं काय होणार आहे, कारण जे झालं ते निवडणुकीच्या तोंडावर झालं। पण बाळासाहेब आंबेडकर 3 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि त्याच्यानंतर त्यांना 7 दिवस घरी विश्रांती घ्यायला सांगितलेली आणि त्या 7 दिवसामध्ये मी बाळासाहेबांबरोबर घरी होतो, प्रचाराला कुठे उभं नव्हतो, बाळासाहेब तर विश्रांती घेत घरी होते। पण त्या 7 दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि खास करून मतदारांनी जो वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचा धुराळा सांभाळलाय त्याच्यावरनं एक गोष्ट निश्चित होते की बाळासाहेब आंबेडकर यांना दुखापत झाली असेल तरी इकडे वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता, आंबेडकरवादी चळवळीचा प्रत्येक कार्यकर्ता ही वंचितांची चळवळ, वंचितांची लढाई पुढे घेऊन जायला सक्षम आहे आणि त्याच्याहून महत्त्वाचं ही लढाई संपून जिंकण्यासाठी सुद्धा सक्षम आहे। पण हेच चालू असताना अपप्रचार सुरुवात केला आणि त्यांना असं वाटलं की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये आहेत तर आपला रस्ता साफ झालाय, आपल्याला कोणी थांबवू नाही शकत, आपल्याला कोणी रोखू नाही शकत।
पण मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की बाळासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांमध्ये लवकरात लवकर आलेत आणि त्यांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे आणि त्यांची आज रात्री नागपूरमध्ये सभा होताना आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या बाजूला आपण सर्वांनी एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे, ती म्हणजे की आपण बाळासाहेबांसाठी एक मेडिकल बुलेटिन चालू केलं होतं. त्याच्याबद्दल बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल आपण लिहित होतो आणि वेगवेगळ्या गोष्टी करत होतो. इकडच्या कार्यकर्त्यांना बाळासाहेबांच्या तब्येतीबद्दल माहिती असली पाहिजे, अपडेट मिळायला पाहिजे, ह्याच्यासाठी आपण रोज माहिती प्रसारित करत होतो. आणि बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना, ICU मध्ये असताना सुद्धा त्यांनी एक छोटा व्हिडिओ बनवून टाकला होता आणि त्यांनी तमाम आंबेडकरवाद्यांना आणि आरक्षणवाद्यांना हे आवाहन केलं होतं की ही निवडणूक आरक्षणासाठी आपल्याला लढायची आणि ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला आपलं आरक्षण टिकवून ठेवायचं आहे. पण त्या व्हिडिओ आल्यानंतर पुण्याचे एक वकील आहेत, त्यांनी असा खोटा आरोप करायला सुरुवात केली की बाळासाहेब आंबेडकरांना काही झालंच नाही, अँजिओप्लास्टी ही काय महत्वाची सर्जरीच नसते आणि बाळासाहेब आंबेडकर हे निवडणुकीच्या तोंडी भावनिकता निर्माण करायला आजारपणाचं नाटक करतात. दुसऱ्या बाजूला एक मुंबईचे पाकिटमार पत्रकार होते आणि हे मुंबईचे पाकिटमार पत्रकार हे म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांना ICU मधनं खोटं बोलायची परवानगी इकडच्या निवडणूक आयोगाने दिली आहे का. आणि एक शिवसेनेचा आयटम आहे मुंबईचा, रोज सकाळी भोपू सारखा वाचतो, कोणाला ऐकायचं नसतं तरी रोज सकाळी 9 वाजता वाचतो टीव्हीवर येऊन. तो भोपू म्हणतो की बाळासाहेब आंबेडकरांनी असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडेल, आम्ही महाराष्ट्र सांभाळायला सक्षम आहोत. आता आपण ती मेडिकल बुलेटिनच्या खालच्या कमेंट बघू, त्या कमेंट वाचा. राहुल गांधी, प्रियंका गांधी, नाना पटोले, मल्लिकार्जुन खरगे, पंजा, मशाल, उद्धव ठाकरे या सगळ्यांचे DP असलेली लोक, प्रोफाईल पिक्चर असलेली लोकांच्या कमेंट वाचा. ते काय म्हणतात की हा लवकर मरायला पाहिजे, हा लवकर मरत का नाही, बाळासाहेब मेले पाहिजेत, बाळासाहेब अजून जिवंत काय, भाजपने पाकिट बंद झाला म्हणून बाळासाहेब ICU मध्ये ऍडमिट आहेत. आता तुम्ही समजून घ्या, यांची नीच प्रवृत्ती समजून घ्या आणि यांचे विचार करण्याची प्रवृत्ती समजून घ्या की एक माणूस ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी लढाई उभी केली, एक माणूस जो आयुष्यभर आपल्यासाठी राबला, स्वतः काही नाही कमवलं, स्वतःची खासदारकी गेली तरी इकडच्या वंचितांना स्वाभिमानाने जगायचा अधिकार दिला, असे बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या इतक्या वर्षाच्या लढाईनंतर त्यांपर्यंत आम्ही संयम पाळून आलो, आम्ही शराफत ठेवली म्हणून तुमची या समाजामध्ये इज्जत आहे. जर आम्ही औकातीवरती उतरलो तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लपायला खोपचा नाही राहणार, एवढं समजून घ्या. आणि आपण समजून घ्या, यांनी बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पाडलं, भैयासाहेबांना नांदेडमध्ये पाडलं. तुम्ही हात द्यायला का मला ते द्यायची गरज नाही, तुम्ही लोकांना समजून सांगता माझ्याहून नीट. आपण बघा, बाबासाहेबांना भंडारा गोंदियामध्ये पाडलं, मुंबईमध्ये पाडलं, भैयासाहेबांना नांदेडमध्ये पाडलं. आयुष्यभर काँग्रेसनी कधी अकोल्याची सीट जिंकली नाही. पण आपल्याला हे सुद्धा आठवत आहे की या काँग्रेसच्या लोकांनी बाळासाहेबांना दरवेळेस अकोल्यामध्ये पाडायला कट रचला होता. आपल्याला नांदेडचा इतिहास आठवतोय की शंकरराव चव्हाणांनी बाळासाहेबांना पाडायला इकडे हे वाक्य म्हटलं होतं की तुम्हाला या मारांची खेटर तुमच्या डोक्यावरती हवी आहेत का. तो इतिहास आपण नांदेडमध्ये बघितलाय. आणि आता तुम्ही यांची प्रवृत्ती बघून घेतली तर ह्यांना नुसतं आंबेडकरांना निवडणुकीत पाडायचं नाही, यांना इकडचा आंबेडकर वाद संपवायचा नाहीये, यांना नुसत्या इकडच्या आंबेडकर वाद्यांना मारायचं नाहीये, तर ते ह्याच्यासाठीच टपून बसलेत की बाळासाहेब आंबेडकर कधी मरण पावतील. आणि आता मित्रांनो, संधी आपल्या हातात आली, हे आता आपल्याकडे येतील मतं मागायला. जर हे हरामखोर आपल्या वस्तीमध्ये मतं मागायला आले तर सर्वात पहिले ठोकून काढाच आलं आणि त्यांना हे म्हणा की तुम्ही आतापर्यंत आंबेडकरवादीच चळवळ संपवली,
तुम्ही आतापर्यंत इकडच्या आंबेडकरवादी कार्यकर्त्याचं मरण केले. कितीतरी आपल्या तरुण कार्यकर्त्यांना कोर्टच्या केसेसमध्ये, पोलीसच्या केसेसमध्ये अडकून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले. कितीतरी आपल्या तरुण कार्यकर्त्यांना व्यसन लावून त्यांचे आयुष्य बर्बाद केली आहेत. आणि आता हे या प्रवृत्तीवरती उतरतायत की यांना बाळासाहेब आंबेडकरांना संपवायचंय. पण मी परत एकदा सांगतो की आम्ही सर्व बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे आहोत. इकडचा तमाम वंचित, दलित, बहुजन, आदिवासी, बौद्ध, आदिवासी, अनुसूचित जाती, भटके, विमुक्त हे तमाम लोक बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभेत. आणि तुम्ही आजच्या काळामध्ये आंबेडकरवाद संपू नाही शकत. आजच्या काळामध्ये तुम्ही आंबेडकरवाद संपू नाही शकत. आणि जर परत तुम्ही आमच्या नादी लागलात तर तुम्हाला इतकं पळवून मारू की हा महाराष्ट्र खाली करायची वेळ आल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. आणि जर तुम्हाला यांना उत्तर द्यायची असेल, जर तुम्हाला या नीच प्रवृत्तीवाल्या लोकांच्या तोंडावरती चपराक मारायचा असेल तर संधी 17 तारखेला येते. 17 तारखेला आपल्या नांदेडमध्ये बाळासाहेबांची सभा होणार आहे. 17 तारखेला बाळासाहेबांची तोफ आपल्या नांदेडमध्ये गरजणार आहे. आणि इकडच्या सगळ्या प्रस्थापितांना जर तुम्हाला धडा शिकवायचा आहे तर ही नांदेडची सभा आपण 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 5 लाखाची सभा करून ऐतिहासिक सभा दाखवू आणि तमाम महाराष्ट्राला दाखवून देऊ की हा जो नांदेड आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला आहे, तिकडे वंचित बहुजन आघाडीच्या 2024 विधानसभेच्या प्रचाराची समाप्तीची सभा होणार आहे. आणि ती नांदेडमध्ये अशी ऐतिहासिक सभा करून दाखवू की अख्खा नांदेड जिल्हा नाही, मराठवाडा नाही तर या सभेचे हादरे अख्ख्या महाराष्ट्रभर गेले पाहिजेत. आणि या सभेच्या हादऱ्यांमुळे वंचितांच्या महाराष्ट्रभरच्या सीटा लागल्या पाहिजेत. अशा एकदा आपण प्रयोग करून दाखवू इकडे. आणि जाता जाता मी आपल्या सर्वांना सांगतो की आपल्या सर्वांबरोबर इकडे 2 खूप अतिशय महत्वाची लोक उभी आहेत. त्यांचं नाव घेतल्याशिवाय हे भाषण संपत नसतं. एक माझ्या बाजूला अविनाश दादा भोसीकर उभे आहेत. ते आपले लोकसभेचे उमेदवार आहेत. तुम्ही बघा, 4 महिन्यापूर्वी लोकसभा झाली. काँग्रेसचा उमेदवार होता, राष्ट्रवादीचा उमेदवार होता. काँग्रेसचे उमेदवार नाही राहिले आता, पण भाजपने पण त्यांचा उमेदवार बदलला. पण आपला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अजूनही कमर खचून मैदानात उभा आहे. या सगळ्यांना उमेदवार बदलायला लागतात, आपल्याला उमेदवार बदलायची गरज नाही. अविनाश दादा भोसीकर लोकसभा जिंकून इकडच्या प्रस्थापितांना हरवायला सक्षम आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांचे लाडके तरुण नेते प्रशांत दादा इंगोले हे नांदेड उत्तरचे आपल्या विधानसभेचे उमेदवार आणि आपल्या सर्वांचे पुढील आमदार हे इथे उभेत. एक तरुण नांदेड उत्तर हे सुद्धा आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. आणि मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीची सीट लागली पाहिजे. आणि बहुजनांचे नेतृत्व हे अविनाश दादा भोसीकर यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आपण त्यांना खासदार करावं. आणि नांदेड उत्तरमध्ये परत एकदा आंबेडकरवादी ताकद दाखवून एक आंबेडकरवादी युवक सैनिक यांना प्रशांत दादा इंगोले यांना जास्तीत जास्त मतांनी विजय करून प्रशांत दादांना नांदेड उत्तरचं आमदार बनवावं. या दोघांची निशाणी एकच आहे. काय निशाणी? काय आपली निशाणी? 20 नोव्हेंबर. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.